आदित्य ठाकरे यांचं नाव घेण्याचं या भाजपच्या खासदाराला काहीच कारण नव्हतं। मुळात त्यांनी महाराष्ट्रात येऊन भारतीय जनता पक्षानं या प्रकरणामध्ये कसे खोटे पुरावे म्हणण्यापेक्षा कसा खोटा माहोल उभा केला होता आणि ही सगळ्या प्रकरणातून सत्य काय बाहेर आलं हे समजून घेतलं पाहिजे। फक्त ठाकरे कुटुंबाची आणि शिवसेनेची बदनामी करण्यासाठी जे कुंभांड रचण्यात आलं त्याच्यामध्ये आदित्य ठाकरेंना टार्गेट करण्यात आलं आणि काल पुन्हा एकदा भाजपच्या एका खासदारानं भाजपच्या विकृत मानसिकतेचं प्रदर्शन काल संसदेमध्ये केलं। अशा प्रकारे पार्लमेंटचा गैरवापर करणं हे अत्यंत दुःखद आहे आणि नरेंद्र मोदीचा भारतीय जनता पक्ष कोणत्या खालच्या पातळीवरती गेलेलं आहे हे काल पुन्हा एकदा आम्ही पाहिलं। तुम्ही कुलदीप सेंगर सारख्या बलात्कारी महिलांवर अत्याचार करणाऱ्या तुमच्या नेत्याची बाजू मांडताय आणि एका बाजूला महिला आरक्षणासंदर्भात तुम्ही लोकांकडे समर्थन मागताय, हे ढोंग आहे।